नमस्कार. आजच्या या धावपळीच्या युगात यशस्वी होण्याच्या शर्यतीत प्रत्येकजण धावतोय आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी मनाची शांती मात्र हरवून बसली आहे. पण ह्या समस्येवर एक असं शाश्वत उत्तर आहे जे आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीतून मिळतं. चला, आज आपण तेच मौल्यवान ज्ञान जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. बरं, चला तर मग थेट मुद्द्यावरच येऊया. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न नक्कीच पडत असेल हो ना, की आपण पैसा, पद, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी जीवाचं रान करतो, पण दिवसाच्या शेवटी मनाला ती खरी शांतता का मिळत नाही? काहीतरी कमी आहे असं का वाटत राहतं? या अशांततेचं मूळ सापडतं ते आपल्या आजच्या जीवनशैलीत. आणि हाच आपल्या विवेचनाचा पहिला भाग आहे. आजची धावपळ आणि त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता. खरं सांगायचं तर आपण सगळेच जण एका न संपणाऱ्या शर्यतीत धावत आहोत. अजून थोडा पैसा, अजून मोठं पद, अजून जास्त प्रसिद्धी. या चक्रात आपण इतके अडकून गेलो आहोत की आपण स्वतःलाच विसरून जातोय. आणि याचमुळे मनाची खरी शांतता आपल्यापासून खूप दूर निघून गेलीये. पण या धावपळीच्या आणि अशांततेच्या वादळात एक आशेचा किरण आहे. एक साधा, सरळ पण इतका प्रभावी उपाय की आपलं आयुष्यच बदलून जाईल. तो म्हणजे स्वामींचा दिलासा. भिऊ नकोस. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जरा विचार करा, या एका वाक्यात किती प्रचंड शक्ती दडलेली आहे. आजकाल आपण लहान सहान समस्यांनी सुद्धा लगेच खचून जातो, पण स्वामींचं हे एक वाक्य आपल्याला मोठ्यात मोठ्या चिंतेतून बाहेर काढण्याची ताकद ठेवतं. स्वामींचा हा जो दिलासा आहे ना, तो त्यांच्या जीवनातूनच आलेला आहे. त्यांचं संपूर्ण जीवनच एक मोठा संदेश होता. आणि तो संदेश होता साधेपणात असलेली खरी श्रीमंती. आता हा फरक बघा. एका बाजूला आहे आजची आपली धावपळ, पैसा, पद, अहंकार आणि सगळ्यात जास्त म्हणजे सतत दुसऱ्यांची तुलना. आणि दुसऱ्या बाजूला आहे स्वामींनी दाखवलेला मार्ग. तिथे काय आहे? करुणा, आत्मविश्वास, सत्य आणि समाधान. खरी श्रीमंती हीच आहे नाही का, जी आपल्याला बाहेरच्या वस्तूंमध्ये नाही तर आपल्या आत सापडते. स्वामी महाराजांच्या भौतिक संपत्तीचा विचार केला तर त्यांच्याकडे काय होतं? त्यांच्याकडे काही आलिशान कपडे नव्हते, धनदौलतीचा साठा नव्हता किंवा कुठलाही राजशाही थाट नव्हता. त्यांचं जीवन हे साधेपणाचं एक उत्तम उदाहरण होतं. तरीही हजारो लोक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी का येत होते? ह्याचं उत्तर अगदी सोपं आहे. कारण त्यांच्याजवळ ती संपत्ती होती जी पैशाने कधीच विकत घेता येत नाही. ती संपत्ती होती करुणेची, आत्मविश्वासाची आणि सत्याच्या ताकदीची. आणि हीच खरी संपत्ती म्हणजे करुणा, आत्मविश्वास आणि सत्य आपल्याला जीवनाच्या महान मूल्यांकडे घेऊन जाते. खरं तर स्वामींच्या शिकवणीचा हाच तर गाभा आहे. ही 4 मूल्य आपल्या आयुष्यात क्रांती घडवू शकतात. पहिलं म्हणजे कमी गरजांमध्ये समाधानी राहणं शिकणं. दुसरं, किती मोठं संकट आलं तरी धीर न सोडणं. तिसरं, अहंकार बाजूला सारून माणुसकीला महत्त्व देणं. आणि चौथं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, स्वतःवर आणि आपल्या तत्वांवर नेहमी ठाम विश्वास ठेवणं. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की खरं यश बाहेरच्या वस्तूंमध्ये किंवा पदांमध्ये नाहीये. ते आपल्या आत आहे, आपल्या मनात आणि आपल्या विचारांमध्ये. स्वामींनी लोकांना फक्त उपदेश दिला नाही, तर ते स्वतः त्या मूल्यांचं एक जिवंत उदाहरण बनून जगले. आणि या सगळ्या मूल्यांना एकत्र बांधून ठेवणारी एक सर्वात शक्तिशाली संकल्पना आहे जी आपल्याला कुठल्याही परिस्थितीत स्थिर ठेवते. ती म्हणजे निश्चयाचा महामेरू. स्वामी म्हणतात, निश्चयाचा महामेरू पर्वत प्रचंड संकटांनाही तोंड देऊ शकतो. याचा अर्थ असा की जर आपला निश्चय एखाद्या पर्वतासारखा मजबूत असेल तर कोणतीही अडचण आपलं काहीही बिघडू शकत नाही. केवढा मोठा आणि प्रेरणा देणारा विचार आहे हा. आणि ही शक्ती फक्त अध्यात्मापुरती मर्यादित नाहीये. ती आपल्या रोजच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीला लागू होते. मग ती नोकरीतली आव्हानं असोत, व्यवसायातले चढउतार असोत, आरोग्याच्या समस्या असोत किंवा नातेसंबंधांमधली गुंतागुंत. सगळीकडे हाच निश्चयाचा नियम लागू होतो. तर मग या सगळ्याचा सार काय? सुंदर आयुष्य जगण्याचा मार्ग खरं तर खूप सोपा आहे. स्वामींच्या शिकवणीतून आपल्याला फक्त 2 गोष्टी शिकायच्या आहेत. 1, साधं जगा आणि 2, विचारांनी मोठं व्हा. कारण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा स्वामी समर्थांची तत्व आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत असतो तेव्हा या जगात खरंच काहीही अशक्य नसतं. आणि म्हणूनच जाता जाता हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. आपण सर्वजण विचारांनी मोठं व्हायला तयार आहोत का?